जय महाराष्ट्र. वंदे वंदे. आज खरोखर इथे येऊन मला शब्द फुटत नाहीत, शब्द सुचत नाहीत की मी जे आपण समोर बसले आहात तुमचं कौतुक कसं करायचं, तुमचे आभार कसे मानायचे. कारण मला माहिती आहे समोर ऊन खूप आहे. आम्ही जरी वरती ह्या छायेमध्ये असलो तरी आपण या उन्हात बसलेला आहात आणि मला ही माहिती आहे की आपली ही मेहनत, आपली ही ताकद, आपली ही जिद्द सगळी उद्याच्या निवडणुकीसाठी आहे. तर मला वाटतं मी आपल्याला इथूनच नमस्कार करू इच्छितो. इथे शिवसेना, भाजप, RPI, श्रमजीवी संघटना हे सगळेच, मला वाटतं ही जी ताकद आपल्याला दिसत आहे, जसं इथे वातावरण सगळीकडे भगवा आहे आणि जरी ऊन तापलेलं असलं तरी साधारणपणे एका ठिकाणी आपण बघतो ऊन तापलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभरात, तरी निवडणूक अजून तापलेली नाही आहे. कारण निवडणूक तेव्हाच तापते जेव्हा समोरून जेव्हा विरोधी असतात ते पण आपल्या एवढ्या जोशमध्ये असतात, पण कुठेही विरोधी पक्ष दिसतच नाही. किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीतून पळून गेले का असं चित्र सगळीकडे दिसतंय. आणि म्हणून गावित साहेब, हा जो एक प्रतिसाद बघून मी जेव्हा पुन्हा मुंबईला जाईन, मला ही खात्री आहे की 23 मेला जेव्हा निकाल येतील तेव्हा आपण सर्वच जण वाजत गाजत पुन्हा मातोश्रीवर याल, जिंकून याल, ही मला खात्री पक्की ठरलेली आज. असं म्हटलं जातं की आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक 50 मैलावर, प्रत्येक 100 मैलावर आपण बोलतो कसं, राहतो कसं, खातो काय, वागतो कसं, कपडे कसे घालतो हे बदलत जातं. महाराष्ट्रात विविध प्रकारचे कल्चर्स आहेत सगळीकडे. पण आत्ताकडे फिरत असताना, निवडणुकीत फिरत असताना, अर्थात आधी पण गेलं तर 9 वर्ष फिरतोय राजकारणात असल्यामुळे, पण काही दुष्काळी भागात फिरतोय, कधी भूमिपूजन करत फिरतोय, कधी उद्घाटन करत फिरतोय, युवासेना वाढवत फिरतोय. पण आत्ता निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी विदर्भात जाऊन आलो, मराठवाड्यात जाऊन आलो, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र, पालघरमध्ये मी मध्ये त्यावेळी निवडणुकीला पण आलेलो, आत्ता पण आलो. पण सगळीकडे मला एक वातावरण जाणवतं, एक साम्य सगळीकडे जाणवतं. ते म्हणजे सगळीकडे रंग एकच आहे, तो म्हणजे भगवा, भगवा आणि भगवा. सगळीकडे भगवा रंग दिसतोय. कुठेही मला कुठेही विरोधी पक्षाचे झेंडे दिसत नाहीयेत, त्यांचा प्रचार दिसत नाहीये, त्यांचे उमेदवार दिसत नाहीयेत. आणि त्यांच्यासाठी कुठेही, जसं तुम्ही आज इथे मला आशीर्वाद द्यायला सगळे जमलेले आहात, कुठेही त्यांना आशीर्वाद द्यायला एवढी लोक जमलेली नाहीयेत. मला वाटतं ह्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. पण ही सर्व प्रचाराची घोडदौड सुरू असताना सगळीकडे मी जेव्हा संवाद साधत आहे, आदित्य संवाद म्हणून माझा एक कार्यक्रम होतो, तरुण तरुणींशी मी संवाद साधतोय, लोकांशी चर्चा करतोय, प्रचार सभा होत आहेत. आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्रात मला एक साम्य दिसतंय सगळीकडे, की रंग सगळीकडे भगवा आहे. महायुतीचं सरकार येत आहे, केंद्रात आपलं सरकार येत आहे. हे जरी वातावरण असलं तरी सगळीकडे अजून एक वातावरण दिसतंय. श्रीनिवासजी, तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. जे सगळीकडे वातावरण दिसतंय मला, ते हेच जेव्हा मी संवाद साधतो लोकांशी तेव्हा मला एक कळतं. प्रत्येक जण मला सांगते, प्रत्येक मतदार सांगते मला की आदित्यजी, यंदा पुन्हा एकदा आम्ही महायुतीचं सरकार आणणार. विदर्भात जेव्हा गेलो तेव्हा मला सांगितलं, आदित्यजी, आमच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी अन्याय केला आणि म्हणून यावेळी पुन्हा एकदा शिवसेना भाजपचं सरकार आम्ही आणणार. बोलो ठीक आहे, तुमच्यावर अन्याय झाला, मग न्याय कुठे झाला, काम कुठे झालं? नाही, कदाचित मराठवाड्यात झालं असेल, कदाचित पश्चिम महाराष्ट्रात झालं असेल, पण आमच्यावर विदर्भात अन्याय झालेला आहे. आमच्याकडे आपण बघाल दुष्काळ आहे, शेतकरी आत्महत्या होत आहेत. आत्ता जे 5 वर्षात प्रोजेक्ट आलेले आहेत तेवढे आधी 15 वर्षात कधी नाही आले, तसे आत्ता 5 वर्षात प्रोजेक्ट आलेत. मी बोलो ठीक आहे, मान्य तुमचं. चला, मी मराठवाड्यात गेलो. मराठवाड्यात फिरत असताना प्रत्येक ठिकाणी, जेव्हा आधी दुष्काळी भागात फिरत होतो, नंतर निवडणुकीच्या वेळी फिरत होतो, तेव्हा सगळीकडे, लातूर असेल, परभणी असेल, कुठेही सगळीकडे गेल्यानंतर पुन्हा एकच चित्र, एकच सगळीकडे मला सांगतात की आदित्यजी, काहीतरी करा आमच्यासाठी, मराठवाड्यासाठी. आत्ता कुठेतरी 5 वर्ष जी युतीची सरकारचे आहेत त्याच्यात कामं होत आहेत, नाही तर 15 वर्ष आमच्यावर अन्याय आणि अन्यायच झाला, इतर काही आलंच नाही. मला थोडा धक्का बसला. कारण जेव्हा आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बघतो, गेले 15 वर्ष महाराष्ट्रात आणि 10 वर्ष केंद्रात, 15 वर्ष जेव्हा त्यांची महाराष्ट्रात सत्ता होती तेव्हा 10 वर्ष, 9.5 वर्ष मुख्यमंत्री हे मराठवाड्याचे होते. तर मला वाटलं, अरे तुमच्याकडे तरी काहीतरी असायला पाहिजे, विकास झाला पाहिजे होता, शहरं चांगली झाली पाहिजे होती, गावं चांगली झाली पाहिजे होती. तर सगळे बोलतात, नाही आदित्यजी, इथे काही झालं नाही, सगळं गेलं ते कदाचित पश्चिम महाराष्ट्राकडे गेलं. परवाकडे मी पश्चिम महाराष्ट्रात होतो, साताऱ्यात होतो, कोल्हापूर, हातकणंगले सगळं फिरत असताना
साताऱ्यात देखील मानखटावमध्ये जो दुष्काळ आहे तो बघू नाही शकत आपण. आणि तिथेही देखील मी जेव्हा लोकांशी संवाद साधत होतो, कोल्हापूरमध्ये माझा आदित्य संवाद होता. प्रत्येक ठिकाणी जिथे जातोय, प्रत्येक जिल्ह्यात जातोय, तिथे असंच सांगतात की नाही, यावेळी आम्ही युतीचं सरकार पुन्हा एकदा निवडणार, कारण आम्ही जी 5 वर्ष बघितली ती वेगळी होती आणि मधली 15 वर्ष जी होती ती फारच वाईट गेली, आमच्यावर इथे अन्याय झाला. आणि मग जेव्हा आपण विचार करतो की प्रत्येक ठिकाणी प्रकल्प तर जाहीर झालेले, पैसे तर गेलेले, तरी दुष्काळ आहे, तरी रस्ते झाले नाहीत, तरी इंडस्ट्री आली नाही, तरी रोजगार उपलब्ध झाले नाही, सगळ्यांना वाटतं आमच्यावर अन्याय झाला आहे. मग न्याय नक्की कोणावर झाला असेल? तर एवढंच उत्तर मिळतं की प्रत्येक वेळी हे जे पैसे लोकांपर्यंत जायचे होते ते पैसे काँग्रेसच्या हातात गेले. काँग्रेसचा हात तुमच्या खिशात होता, इतर कुठेही नव्हता. कोणालाही मदतीला आलं नाही, कोणालाही मदतीला आलं नाही. जे भ्रष्टवादी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी मी बोलतच नाही, मुळात ते भ्रष्टवादीच आहेत. पण भ्रष्टवादी काँग्रेसचं जे घड्याळ आहे 10-10चं, स्वतःचे चिन्ह 10-10चं आहे, पण महाराष्ट्राचे वाजवले तर 12. आणि मग असे लोक गेले 15 वर्ष महाराष्ट्रात सत्ता गाजवत होते, मजा करत होते, केंद्रात 10 वर्ष सत्ता गाजवत होते. पण महाराष्ट्रासाठी जर काही केलं असेल तर तुम्ही विचार करा, कुठेही गेलं तर तुम्हाला वाटतं, प्रत्येक ठिकाणी वाटतं माझ्यावर अन्याय झाला, बाजूच्यावर न्याय झाला. म्हणजे आपण जिल्ह्यामध्ये भांडत राहिलो, जातीपातीमध्ये भांडत राहिलो, भाषेमध्ये भांडत राहिलो, धर्मांमध्ये भांडत राहिलो, तालुक्यांमध्ये भांडत राहिलो, मतदारसंघांमध्ये भांडत राहिलो, महाराष्ट्र भांडत राहिलो आणि आपल्या हातात काही नाही आलं. जे काही जायचं होतं ते सगळं गेलं काँग्रेसकडे आणि त्यांच्या खिशात गेलं, त्यांच्या बँकेत गेलं. ह्याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आणि मग जेव्हा आज 5 वर्ष झाल्यानंतर कोणी मला प्रश्न विचारतं की आदित्यजी तुम्ही त्या 15 वर्षाबद्दल बोलताय, पण मग गेल्या 5 वर्षाबद्दल का नाही बोलत तुम्ही, तेव्हा मी थेट उत्तर हेच देतो की होय, आमच्या काळात कामं खूप झाली, आम्ही रस्ते केले, काही ठिकाणी नवीन एअरपोर्ट आणले, उद्योजक नवीन आणले, आम्ही उद्योग आणले, रोजगार उपलब्ध झाले. पण जर प्रामुख्याने जर आमची 5 वर्ष तुम्ही बघाल, गेली 5 वर्ष कशात गेली, तर काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी 15 वर्षाची महाराष्ट्राची वाट लावली. जी पापं केली ती पापं मिटवण्यात आमची गेली 5 वर्ष गेलेली आहेत. पुढची 5 वर्ष ही महाराष्ट्राला पुढे नेण्यात जाणार आहेत. आता पुढची 5 वर्ष आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. पण गेल्या 5 वर्षात जर आपण बघाल, ज्या वेगाने कामं होत आहेत, आपण सगळे साक्ष आहात, जेवढं मी साक्ष आहे, कारण सगळीकडे मी फिरत आहे. जसं मी सांगितलं, गेली 5-6 वर्ष तर मी प्रत्येक गावोगावी जाण्याचा प्रयत्न करत आहे. युतीचं सरकार जे होतं आपलं, गेले 5 वर्ष देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते, नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री होते, उद्धव साहेबांचा पाठिंबा होता, भक्कम पाठिंबा होता. पण हे सगळं करत असताना जे जमिनीवर होत होतं, शेतकरी आत्महत्या जे सुरू होत्या, दुष्काळ जिथे तिथे पडत होता, इथे आपण ते सगळे सुधारण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून गावोगावी जात असताना, दुष्काळी भागात जात असताना, नांदेड असेल, परभणी असेल, जव्हार मोखाडा असेल, विदर्भ असेल, कुठेही जाताना एक जाणीव माझ्यात होती की जी पापं काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने केली ती पुसून आपल्याला आता महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे. पण ज्या वेगाने महाराष्ट्र आता पुढे जात आहे, आपण बघाल, मेक इन महाराष्ट्र जे आपण केलं, कितीतरी उद्योजक आलेत, कितीतरी नोकऱ्या उपलब्ध झाल्यात, कितीतरी उद्योग नवीन आलेत, जे आपण आता महाराष्ट्रात पुढच्या 2-3 वर्षात येताना बघू आणि तरुणींना नवीन उपलब्ध होऊन जातील. असेल रस्त्यांची कामं बघाल. आणि मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचं सांगतोय, कारण ही निवडणूक ही काही आपल्या गल्लीची नाही आहे. पण आत्ता जरी फिरत असताना बघितलं, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, जिथे जिथे रस्ते झालेले आहेत तिथे त्याचं चौपदरीकरण होतं. आणि जिथे रस्ते नव्हते, अक्षरशः रस्त्यांची जी हालत झालेली ती बघितली मी, तिथे नवीन रस्ते होत आहेत. मुंबई गोवा असेल, मुंबई नागपूर असेल, हे सगळे रस्ते जर आपण बघितले, सिंचनाची जी कामं चालली ती आपण बघितली, आणि मग आत्ताची जी कामं आहेत, आणि मग 95 ते 99 हा काळ जो घेतला युतीचा, ह्या 2 सरकारांची कामं आणि गेल्या 15 वर्षाची कामं, तुम्ही मला सांगा, तुम्हाला जी 15 वर्षाची कामं आठवत आहेत की भ्रष्टाचार जास्ती आठवत आहेत आणि युतीची कामं जास्ती आठवत आहेत? तुम्ही मला सांगा. तुम्हाला नक्कीच हे मी दावा करून सांगेन की युतीत जी कामं झालेली आहेत, युती सरकारच्या वेळी जी कामं झालेली असतील, ती जनतेसमोर आलेली आहेत, जी वचनं आम्ही दिलेली आहेत ती करून दाखवलेली आहेत, अशी खिशात स्वतःच्या कुठेही टाकलेली नाही आहेत. आणि मग आज पुढे जात असताना आपल्याला विचार करायचा आहे की आपण मतदान कोणाला करणार आहात? शिवसेना, भाजप, RPI या महायुतीला करण्यात आणि सगळे मित्रपक्षांना करणार आहात, की काँग्रेस, भ्रष्टवादी आणि त्यांच्या बाजूला जे काही आपण मगाशी गावित साहेब त्यांना काय संघटना बोललात, ती संघटना पण नाही, टोळी आहे, गुंडांची टोळी आहे, तुम्ही त्यांना मतदान करणार? काय, कोणाला मतदान करणार? चिंदी चोरांना मतदान करणार आहात की भगव्याला मतदान करणार आहात? कोणाला मतदान करणार आहात? कोणाला मतदान करणार आहात? कारण तुम्हाला पर्याय देतोय मी काही. अर्थात
जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा तुम्ही 100 वेळा विचार करा. आम्ही सगळे जे बोलतो त्याच्यावर विचार करा, तुमच्या मनात जे असेल त्याच्यावर विचार करा आणि मग ठरवून एकदा मतदान करा. कारण तुमचं एक मत हे इतिहास घडवू शकेल. तुमचं प्रत्येक मत हे महत्त्वाचं असतं. तुमचं प्रत्येक मत निर्णायक असतं. तुमचं प्रत्येक मत उद्याचं प्रधानमंत्री कोण बनणार हे ठरवणार आहे. आणि कारण तुमच्याकडे पर्याय आहेत. एका समोर गुंडांची टोळी आहे जी तुमचेच जमिनी ढापणार आहे, तुमचेच पैसे खाणार आहे, तुमच्यावरच पुन्हा गुंडगिरी करणार आहे, तुम्हालाच दादागिरी करून दाखवणार. दुसऱ्या बाजूला शिवसेना, भाजप, RPI ही महायुती आहे जी आपण भक्कमपणे देशाला पुढे नेण्याचं काम करणार आहे. तुमच्यातला माणूस दिल्लीत पाठवणार आहे. तुम्ही ठरवायचं कोणाला मतदान करणार आहात. हे मतदान जे असणार आहे तुमचं, हे तुमच्या गल्लीसाठी मतदान नाहीये, ग्रामपंचायतीसाठी मतदान नाहीये, जिल्हा परिषदेसाठी मतदान नाहीये, हे मतदान आमदारांसाठी नाहीये, हे मतदान आपल्या राज्यासाठी नाहीये. हे मतदान जे असणार आहे तुमचं, हे उद्या प्रधानमंत्री कोण बनणार आहे हे ठरवणार आहे. तुम्ही विचार करायचा आहे प्रधानमंत्री तुम्हाला नरेंद्र मोदीजींना करायचं आहे की काँग्रेस आणि भ्रष्टवादी लोकांना करायचं. तुम्ही ठरवायचं कोणाला मतदान करणार. कोणाला करणार तुम्ही मतदान, कोणाला करणार. हा जो आवाज येतो जो तुम्हाला दिल्लीत ऐकायचा असेल तर इथे ओरडून चालणार नाही. मतदान करायला लागेल, शिवसेनेवर तुम्हाला बटन दाबायला लागेल, तरच नरेंद्र मोदीजी उद्या प्रधानमंत्री बनतील. कारण आपल्याला आठवत असेल, आणि मी तुम्हाला भीती नाही दाखवत आहे पण नुसतं आठवण करून देतोय की वाजपेयी साहेब जसं आज नरेंद्र मोदी साहेब एवढे मोठे आहेत जगभरात. जसं मगाशी सांगितलं रशियाने अवॉर्ड दिलेला आहे, तसं त्यावेळी देखील वाजपेयी साहेबांचं नाव हे जगभरात होतं. नुसतं प्रधानमंत्री नाही पण स्टेट्समॅन म्हणून होतं. पण त्यांचं सरकार देखील एकमताने पडलेलं. 2004 मध्ये काय झालं, 2004 मध्ये आपल्याला प्रत्येकाला वाटलं की अरे गावाकडे मी वेगळं मतदान केलं तरी चालेल, वाजपेयी साहेबच पंतप्रधान बनतात. पण तसं झालं नाही. सत्ता बदलली आणि 10 वर्ष मग आपल्या डोक्यावर काँग्रेस बसली आणि आपण बघत आहात देशाची वाट कशी लागली. कितीतरी घोटाळे आहेत. 2Gचा घोटाळा आपल्याला आठवत असेल, कोलचा घोटाळा आठवत असेल, तेलकीचा घोटाळा आठवत असेल, सिंचन घोटाळा कोण विसरू शकतो. पण हे सगळे घोटाळे मला वाटतं आपण आठवत असू, काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी एवढे घोटाळे केलेत की ते स्वतः विसरून गेले की घोटाळे कुठचे केलेले, पैसे कुठून आलेले आहेत. पण कदाचित इथे त्यांच्याकडून पैशाचा वाटप होऊ शकेल. तुम्हाला एक सांगतो, मतदानासाठी किंवा कशाहीसाठी त्यांचा पैसा हातात घेऊ नका. त्याला पैशाला पापाचा पैसा आहे. पैसा पापाचा तुम्ही हातात घेणार आहात, घरात घेणार आहात पापाचा पैसा. कारण ही निवडणूक पुन्हा एकदा सांगतो कोण काय तुम्हाला वचनं देते ह्याची नाहीये. तुम्हाला एका बाजूला वचनं देऊन फसवलेली लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण सगळे शिवसैनिक आहोत, भाजपचे कार्यकर्ते आहोत, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आहोत जे वचनं देतात आणि पूर्ण करून दाखवतात. कारण ती वचनं ही स्वतःसाठी असतात, आपल्या सर्वांसाठी असतात. आपण म्हणजे देश असतो, देश म्हणजे आपण असतो. आणि देश जर घडवायचा असेल तर स्वतःचा विचार करून मतदान करायला लागतं. ही निवडणूक जसं मी सांगितलं राज्याची नाही, गल्लीची नाही, शहराची नाही, गावाची नाही, देशाची आहे. आणि एका बाजूला आपली महायुती आहे, शिवसेना, भाजप, RPI ही सगळी महायुती आहे. दुसऱ्या बाजूला 56 पक्षाचे एक महागठबंधन आहे. एका बाजूला 56 इंची सीना आहे आणि दुसऱ्या बाजूला 56 इंचाचं महागठबंधन आहे. 56 पक्षांचं महागठबंधन आहे. तुम्ही ठरवायचं कोणाला मतदान करणार. 56 इंच सीनाला करणार की गठबंधनला करणार. गठबंधनला जर केलं तर त्यांच्या हातात हात आहेत पण तंगड्यात तंगडं देखील आहे. सगळ्यांना तुम्हाला सांगतो पंतप्रधान बनायचं. इथे मोदी साहेबांना पंतप्रधान बनायचं म्हणून आपण लढत नाहीये, पण त्यांना देशाची सेवा करायची आहे म्हणून आपण त्यांना पंतप्रधान बनवतोय. दुसऱ्या बाजूला महागठबंधन आहे, ते लढतात कारण त्यांना पंतप्रधान बनायचं आहे. प्रत्येक जण पंतप्रधान बनायचं आहे पण कोणी आपल्या समोर लढायला तयार नाहीये. आज पण मी ऐकलं की काँग्रेसचे पण जे समोरून उभे राहणार होते, वाराणसीमधून उभे राहणार होते, कदाचित प्रियंकाजी राहणार होत्या, त्या देखील मोदी साहेबांबरोबर आता उभे राहणार नाहीयेत. म्हणजे प्रत्येकाला पंतप्रधान बनायचंय. अखिलेशजीनं पंतप्रधान बनायचंय, मायावतीजीनं पंतप्रधान बनायचंय, राहुल गांधीनं पंतप्रधान बनायचंय, सगळ्यांना पंतप्रधान बनायचं. पण लोकसभेची निवडणूक कोणी लढवत नाहीये. म्हणजे स्वर्ग सगळ्यांना बघायचंय, मरायला कोणी तयार नाहीये. अशी परिस्थिती आपल्या देशाची. पण कदाचित इथे जी रिक्षाचं चिन्ह आहे किंवा टोळी आहे ती जी लढते ते काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसला त्यांचा पाठिंबा आहे आणि एकामेकांसोबत आहेत. ते तुम्हाला सांगतो आत्ताच मी, जर चुकून मागून त्यांना तुम्ही चुकून मतदान केलं तर त्यांचा पाठिंबा कोणाला आहे? काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसला आहे. म्हणजे त्यांच्याकडून पंतप्रधान कोण बनणार? राहुल गांधी बनणार. ना जाऊ दे, नावं ठेवायची नाहीत आपण त्यांना, आपली संस्कृती नाही आहे, जे आहेत ते आहेत, बोलूया. राहुल गांधी बनणार. पण अजून एक सांगतो तुम्हाला मी, राहुल गांधी जर पंतप्रधान या देशाचे झाले
तर हा देश कार्टून नेटवर्क बनणार. हा देश कार्टून नेटवर्क बनणार, कारण त्यांना काय करायचं नक्की हेच कळत नाहीये. नक्की त्याची ध्येय काय, धोरणं काय, त्यांची वचनं काय, ते करायचं काय, काँग्रेसला पुढे नेत आहेत की मागे नेत आहेत, लेजिम खेळतायत, कोणालाच कळत नाहीये, त्यांना देखील कळत नाहीये. पण 3 गोष्टी तुम्हाला सांगतो मी. इथून पुढे जाण्याच्या आधी मी 3 गोष्टी सांगतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट, काही वाईट स्वप्न बघून बघूया आपण, कारण वाईट स्वप्न बघणं कधी कधी चांगलं असतं. आपल्याला कळतं तरी देश कुठच्या मार्गावर जाऊ शकतो. पहिली गोष्ट ते करतायत ते म्हणजे 370 कलम. किती लोकांना माहिती आहे 370 कलम काय आहे? मला हात वरती करून दाखवा. काश्मीरमधलं 370 कलम. 370 कलम म्हणजे हा असतो की आत्ता काश्मीरमध्ये कुठचा हिंदुस्थानी जागा घेऊ नाही शकत, राहू नाही शकत. आपण जसं कुठेही देशभरात जाऊ शकतो आणि राहू शकतो, तसं काश्मीरमध्ये आपण राहू नाही शकत. काश्मीर आपला भाग आहे. 370 कलम अजून का ठेवलाय आपण? मोदी साहेबांना तो 370 कलम काढायचा, शिवसेनेला तो 370 कलम काढायचा आहे. पण ह्या काँग्रेसनी सांगितलेलं आम्ही 370 कलम तशाचं तसा ठेवू. कदाचित इकडच्या त्या रिक्षा टोळीला, म्हणजे जे काही रिक्षा त्यांचं चिन्ह आहे, पण टोळीला जर कळलं की 370 कलम हा जमिनीशी निगडीत आहे, जमीन जर 370 काढली तर घेऊ शकतो, तर ते पण आपल्याला पाठिंबा देतील. काँग्रेसला अजून कळलं नाही 370 कलम नाही तर कळलं असतं 370 कलम, जमीन ढापू शकले असतं तर ते पहिलं काढून टाकलं असतं. पण आपल्याला चांगलं काम करायचं, काश्मीरला देखील पुढे न्यायचं आपल्यासोबत, म्हणून तो 370 कलम पहिलं काढून फेकून द्यायचं आपल्याला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, राहुल गांधी सांगतात की देशद्रोहाचा कायदा म्हणजे 124 कलम हा त्यांना काढून टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही उद्या भर चौकात तिरंगा जाळलात, देशाचा अपमान केलात, देशाच्या विरोधात कारवाई केली, तर तुमच्यावर देशद्रोहाचा खटला चालणार नाही. तुम्ही विचार करा, जर देशद्रोहाचा खटला जर नसेल आपल्या देशात, तर किती मोठं काय काय होऊ शकतं आपल्या देशात आणि किती हानिकारक होऊ शकतं. आणि म्हणून हे शिवसेनेला देखील मान्य आहे की त्या कलमात बदल काही केले पाहिजेत. राजकीय हेतूने तो वापरला नाही पाहिजे, पण देशद्रोहाचा कायदा हा असायलाच पाहिजे. जर कोणी देशद्रोहाचा कायदा उल्लंघला किंवा देशद्रोहात काही केलं, देशाच्या विरोधात काही केलं, तर तो खटला त्यांच्यावर चालायलाच पाहिजे आणि फाशीवर त्यांना पाठवलंच पाहिजे. ही शिवसेनेची भूमिका आहे. पण राहुल गांधींना वाटतं की देशाच्या विरोधात काही करा, देशद्रोहाचं काही करा, माफ करून टाका, सोडून द्या. तुम्हाला काय मान्य आहे ह्याच्यावर तुम्ही मतदान करायचं आहे. तिसरी गोष्ट सांगतो आणि पुन्हा सांगतो मी की देशाची निवडणूक आहे, गल्लीची निवडणूक नाही, गावाची निवडणूक नाही आहे. आणि म्हणूनच मी देशाचं चित्र तुमच्या समोर ठेवते, कारण तुम्ही मतदान जेव्हा कराल देशाचा विचार करून मतदान करा, तरच तुमचं मत निर्णायक ठरू शकतं. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, ओमर अब्दुल्ला, राहुल गांधींचे जे मित्र आहेत, मित्रपक्ष आहेत, नॅशनल कॉन्फरन्स, ते सांगतायत की जर काश्मीरमध्ये त्यांचे निवडून आले आणि देशात त्यांची सत्ता आली, कदाचित इथे तुम्ही काँग्रेसला निवडून दिलं तर देशात काँग्रेसची सत्ता येईल. जर देशात त्यांची सत्ता आली तर काँग्रेसचा अजून एक वचननाम्यात ते अजून ॲड करून घेणार आहेत, वाढवून घेणार आहेत नॅशनल कॉन्फरन्स पक्ष. ओमर अब्दुल्ला अजून एक गोष्ट राहुल गांधींकडून करून घेणार आहेत, ती म्हणजे काश्मीरमध्ये वेगळा राष्ट्रपती, राष्ट्रध्वज आणि पंतप्रधान. म्हणजे काश्मीर जो आपल्यापासून दूर होत चाललेला आहे त्याला ते तोडल्याशिवाय राहणार आहेत. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे तुम्हाला? आणि मग तुम्ही विचार करायचा आहे, एका बाजूला दुश्मन के तुकडे तुकडे म्हणजे नरेंद्र मोदीजी आणि दुसऱ्या बाजूला देश के तुकडे तुकडे म्हणजे काँग्रेसची गँग आहे. तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? तुम्ही मतदान कोणाला करणार हे तुम्हाला ठरवून निघायचं आहे. एका बाजूला राहुल गांधी आहेत, त्यांचे काँग्रेसमधले लोक सांगतात ओसामा बिन लादेनला ओसामाजी बोलतात, मसूद अझहरला अझहरजी बोलतात. पण तेच राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर आणि डरपोक बोलतात. तुम्हाला कोण मान्य आहे? राहुल गांधी जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर आणि डरपोक बोलतात, की नरेंद्र मोदीजी जे देशात कुठेही हल्ला झाला तर पाकिस्तानमध्ये ठोकून येतात? तुम्ही ठरवायचंय कोण पाहिजे तुम्हाला. तुम्ही ठरवायचंय. आणि इथून पुढे निघत असताना शेवटची गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो मी. पुढेच जवार मोखड्यात दुष्काळ असतो. तिकडचे बंधू आणि भगिनी आपले दुष्काळ बघत असतात. तिथे आपण मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. कुपोषित बालक पण आहेत तिथे. पण एका बाजूला आपण आहोत, शिवसैनिक आहोत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आहोत, आरपीआयचे कार्यकर्ते आहोत, जे मदत करायला पुढे जातात, दिवस रात्र काम करतात, लोकांची सेवा करतात. पण दुसऱ्या बाजूला भ्रष्टवादी काँग्रेसचे एक नेते आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही जाल आणि सांगाल की साहेब आमच्या धरणात पाणीच नाही तर काय करायचं, ते काय सांगतात? उत्तर काय त्यांचं? करंगळी. तुम्ही ठरवायचंय कोणाला मतदान तुम्ही करणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक प्रत्येक मत तुमचं, म्हणजे प्रत्येक मत हे गावित साहेबांना असणार आहे, प्रत्येक मत ह्यांचं शिवसेनेचे खासदार म्हणून उद्या नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान बनवणार आहेत, हे तुम्ही विचार करून मतदान करणं गरजेचं आहे.
तुम्हाला एक वचन देतो मी इथे, सगळ्यांच्या साक्षीने देतो, शिवरायांच्या साक्षीने देतो, की जी जी वचनं आम्ही दिलेली आहेत इथे, जी जी कामं आम्ही हाती घेतली आहेत, कुठचा पक्ष असेल आमच्या महायुतीतला, सरकार केंद्रात आपलं येतच आहे, त्याचा फायदा करून घेण्यासाठी इथे आपल्या शिवसेनेचाच खासदार लागणार, इतर खासदार घेऊन उपयोग नाही आपल्याला. केंद्रात सरकार त्याचाच इथे खासदार निवडून आणा, इथे हा पूर्ण मतदारसंघ पुढे जाईल. पण एक वचन देतोय मी, की आपले खासदार निवडून आल्यानंतर आणि पुढचं सरकार युतीतलं असणार आहे, राज्यातलं युतीचंच सरकार असणार आहे, आपले खासदार असतील, प्रत्येक आमदार असेल पुढचा हा युतीचाच आणा. जी काही वचनं आम्ही देऊ ती पूर्ण करून दाखवू. आणि मी तुम्हाला खोटं बोलत नाही की मी 28 वर्षाचा मुलगा आहे, माझी राजकीय कारकीर्द पुढे लांबलचक आहे, तुमच्यामधूनच यायचं आहे मला पुढे आणि तुमचाच आशीर्वाद घेऊन जायचा, म्हणून खोटं बोलणार नाही. इथे 29 तारखेला धनुष्यबाणावर मतदान करा आणि मला पुन्हा पुन्हा सांगा, 29 तारखेला रंग कुठचा, रंग कुठचा, पक्ष कुठचा, युती कुठची, पंतप्रधान कोण, रंग कुठचा, चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं, धनुष्यबाण. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.